पण आहे ना. तुझ्यासाठी जर काही करता आलं असतं ना मी तुझा आधार माझ्याकडे घेतला असता. आणि काय झालं असतं हे चाललं असतं मला. हे चाललं असतं मला पण तुला असं त्रासात बघून मला खूप माझ्याकडे आधीच फार कमी वेळ आहे. कमी वेळेत आपण माझ्या आजारपणाला बोलणार झालं होतं. तू वेगळ्या विषयात आपण काहीतरी वेगळं बोलू ना. माझ्याकडचे सगळे विषय संपलेत करणार. तू काहीतरी नवीन सुचव. तू वेगळं सुचव. आपण बोलू त्याच्यावर. तू बोल ना काहीतरी. माझी खूप दिवसांपासून एक इच्छा आहे. म्हणजे ही इच्छा ना प्रत्येक बाईची असते. तशीच माझी समज. तू फक्त सांग, मी तुझी कुठलीही इच्छा पूर्ण करेन. तू बोल. पण असं कुठली किंवा काही नाही रे. अगं जे असेल ते तू सांग ना. तू नाक पाडणार नाहीस ना. कल्पना तू सांग तर. मला आई व्हायचंय. मला माहितीये आता आई होणं आपल्या दोघांसाठी मरण आहे. पण मला खोटं खोटं आई व्हायचंय. खोटं खोटं आई म्हणजे आपण एखादं मूल दत्तक घ्यायचं का. मी आई तू बाबा. आपण त्यांना आपल्या आई वडिलांपेक्षाही खूप प्रेम देऊया बघ. मी आई तू बाबा ते मूल. ही सगळी नाती ना खोटी खोटी असते बघ. खोट्यापेक्षाही खरी असते. आपलं कुटुंब होय. एक पूर्ण कुटुंब. मग आणखी काय एखादं मूल कुठूनही आण. म्हणजे आपल्यासारखं सोडून दिलेलं किंवा एखादं अनाथ मूल किंवा पाप म्हणून सोडून दिलेलं टाकलेलं मूल. मला काहीही चालेल. मला आई म्हणणार हवं. तुला बाबा म्हणणार हवं. त्याला ना आपण खऱ्याची हाक मारायला शिकवू. मग आणशील ना एखादा वाट. लालू बोल ना. तू असं गप्प काय. अरे बोल ना रे. मी पूर्ण पुरुष असून सुद्धा माझा पुरुषार्थ सिद्ध करू शकत नाही. अरे हे शास्त्रज्ञ माणूस मारण्यासाठी वेगवेगळे बॉम्ब बनवतील पण माणूस जगवण्यासाठी यांची बुद्धी का चालत नाही. तर त्यांना यावर उपाय शोधून काढायचा नाही. काही कळत नाही. हे बघण्या कल्पना नशीब आहे आपलं. आपल्या दोघींनाही आई बाबा होण्याची खूप इच्छा आहे ग. पण सगळं काही आपल्या हातात असूनही आपण पूर्ण करू शकत नाही. ह्यालाच जीवन म्हणतात. माणसाकडे सर्व काही असतं तर तू जगलास कसा असता मला सांग. ही त्याच्या अवतीभोवती असणारे प्रश्नच तर त्याला जगायला शिकवतात नाही. त्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत तो खरा जगत असतो. काही प्रश्नांची त्याला उत्तरं सापडतात तर प्रश्नच त्याला कळेनासे होतात. तर कधी कधी उत्तरांमध्ये
प्रश्नच अजून नीटसा कळलेला नाही. अरे अगदी सोपा प्रश्न आहे रे माझा. मला फक्त एखादं मूल दत्तक हवंय लालू. कल्पना, तुझ्यासाठी माझ्यासाठी हा अगदी सोपा प्रश्न आहे ग, पण कदाचित त्याचं उत्तर मला खूप कठीण वाटतंय. अगं, एखादं मूल जन्माला येण्याआधी त्याच्या आई बापाला फारसे प्रश्न नसतात ग. पण एकदा का ते मूल जन्माला आलं की त्याच्या समोर प्रश्नांची रांगच उभी होते. दवाखाना, डॉक्टर, औषध, गोळ्या, नर्स, मग शाळा, कॉलेज, लग्न, बायको, मूल, त्याचे सगळे प्रश्न तो खूप धडपडत सोडवतो. काही प्रश्न अर्ध्यावरच सोडून देतो, काही माहिती असूनही माहिती नसल्यासारखं करतो. पण माझी पण इच्छा आहे का, मला पण कोणीतरी बाप म्हणणार. स्वतःला बाबा म्हणून मारलेली हाक मला पण ऐकावीशी वाटते ग, पण माझ्या बापाला ती कधीच आवडली. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने माझं नाव जरी काढलं ना तरी त्यांचं डोकं दुखायचं. लालूचा आता लालू कधी झाला माझ्या आई वडिलांनी माझं नाव फक्त हाका मारण्यासाठी ठेवलं. मला माझं नाव खूप आवडायचं. आमची किरण आमच्या बापावर पडली की त्यांचा मेंदू गरगरायचा. त्यांच्या उपकाराचं काही नको म्हणून हा किरणचा लालू झाला आणि हाच लालू महाराज पुन्हा बाबा होण्यासाठी घाबरतोय. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे की मी एक मूल दत्तक आणि निघ, पण भीती याची वाटते की जे आपण आज भोगतोय किंवा भोगलंय उद्या आपल्या बाळाच्या वाट्याला येऊ नये. असं कसं बोलतोस रे लालू? मला सांग, पाचही बोटं सारखी असतात का? पण ती सारखी नसतात म्हणून तर पूर्ण हात होत असतो ना. पण त्या हातातलं एक जरी बोट निकामी झालं तर संपूर्ण हातावर पडतो. तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण एक मूल दत्तक घेऊ ना, पण उद्या तुझं काही तर मी नाही सांभाळू शकणार का त्याला, मी नाही प्रेम देऊ शकणार त्याला आई बाबा म्हणून. मग जे आपण आज आपल्या आई बाबाबद्दल बोलतो ते उद्या उठून आपलं बाळ आपल्याबद्दल बोलेल. पुन्हा त्याच आयुष्याची बाबा म्हणून सुरुवात. मला
तुझं झालं